चित्ताची निर्विचार अवस्था, चित्ताची शून्य अवस्था, त्याला म्हणतात ध्यान. सिंपल आहे. शून्य लक्षात ठेवायचं. चित्त आपलं जेव्हा निर्विचार असतं, निर्विकार असतं, निर्विकल्प असतं, निर्भाव असतं. थोडक्यात ब्लॅकबोर्ड कसा असतो? स्वच्छ पुसलेला. त्याला काय म्हणायचं? ध्यानस्थ अवस्था. असं मी काल परवा तुम्हाला सांगितलं. आणि ध्यानाच्या काही जे विज्ञानात पण ते विज्ञान पण सांगितलं. आतमधून कसं ठेवायचा आपला दृष्टिकोन, की विचार येतात, भावना येतात, अनेक चित्तवृत्ती आपण येतात, त्याला आपण बघायचं असतं आतून. ते कसं बघायचं? निष्पक्षपणे, निष्पक्षपणे, तटस्थपणे. कुठलाही विचार वाईट नसतो, कुठलाही विचार चांगला नसतो, नुसतं बघायचं त्याकडे, भावनेकडे पण बघायचं. तसं करत गेलात तर एक दिवस विचार कमी होतील किंवा तुम्ही विचाराच्या पलीकडे जाऊ शकाल, भावनेच्या पलीकडे जाऊ शकाल आणि ध्यानामध्ये स्थिर होऊ शकाल. ध्यान म्हणजे शरीरातून मनामध्ये, मनातून पुढे केंद्रस्थ होणं, मनाच्या पलीकडे जाणं, शरीराच्या पलीकडे जाणं आणि कुठे स्थित होणं? केंद्रामध्ये स्थित होणं. त्याला काय म्हणतात? ध्यान. आणि याचे उपयोग पण सांगितले. खूप फायदे आहेत. अभ्यासामध्ये एकाग्रता लागते. जो अभ्यास करायला तुम्हाला 4-5 तास लागत असतील, तो अभ्यास तुमचा तास-दीड तासात होणार आणि लक्षात पण राहणार. हे बऱ्याचशा पालकांना कळत नाही. ते मुलांना काय म्हणतात? अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, तास अभ्यास करा. काही गरज नाही आहे. 6 तासाचा अभ्यास जर तुम्ही ध्यान केलं तर मन कसं राहतं? स्वच्छ, क्लिअर. आणि त्यातून काय साधलं जातं? एकाग्रता. इकडे बघा मुलींनो, नाही तर मजा घरी. मी बोलतोय नाही ते, माझ्याकडे बघा, वेगळे बघू नका. अभ्यास जो तुम्ही 5-6 तास करता, 3-4 तास करता, तो अगदी 1/3 वेळेमध्येच होऊ शकतो, विथ कॉन्सन्ट्रेशन, विथ एकाग्रता. त्याच्यामुळे तुम्हाला आठवतं पण मग. नाहीतर का तुम्ही 6 तास अभ्यास करता, मन इकडे भटकतं, मन तिकडे भटकतं, 10 ठिकाणी भटकतं आणि लक्षात काहीच राहत नाही. तुमचे 5-6 तास कसे गेलेत? व्यर्थ गेलेत ना. अभ्यास म्हणा की कुठलं कार्य म्हणा की कुकिंग म्हणा की कुठलंही काही म्हणा, त्यासाठी काय आवश्यक असते? एकाग्रता. एकाग्रता. आणि ती कशामुळे येणार एकाग्रता? ध्यानामुळे येते. दररोज तुम्ही ध्यान करत गेला तर मन स्वच्छ होतं, मन क्लिअर होतं, एकाग्रता साधायला लागते. तो परिणाम आहे. आरोग्य चांगलं राहतं, मनामध्ये शांती येते, स्थिरता येते, सौंदर्य वाढायला लागतं. अशा अनेक फायदे ध्यानाचे ते मी काल परवा तुम्हाला सांगितले. आणि थोडं विज्ञान पण सांगितलं. कारण की आपण थोडं डीप डिटेलमध्ये जाऊया की आपण ध्यानात जे जे करतो ते का करतोय. सुरुवात या ध्यानाची कशाने होते? डान्स. आपण काय करतो? नृत्य. आणि म्युझिक पण असतं, राईट. एक बेसिक असतं अध्यात्माचं किंवा ध्यानाचं. परिधी. लक्षात इकडं परिधीच ना तू? परिनिधी, परिधी. लक्षात आहे. स्ट्रेट, सिट स्ट्रेट, सरळ बेस. आणि कॉन्सन्ट्रेट. लहान मुलं पण चंचल असतात. इकडे बघतील, तिकडे बघतील, तिकडे बघतील. म्हणजे त्यांचं पण मन कसं असतं? सक्रिय असतं. त्यांना पण थोडीफार ध्यानाची गरज आहे. नचिकेता तर बाळच होता ना, नचिकेता नाही, सॉरी, ध्रुवाची कथा ऐकली असेल ना. लहान बाळ, लहान मुलगाच होता, पण तो कसा होता? अगदी स्थिर झाला होता. अटळ स्थिर झाला होता. तुम्ही पण तसे ध्रुवासारखी. तसं तर लहान. सिट स्ट्रेट. सगळं शिकून घ्या, पॉस्चर वगैरे. त्या विषय कुठला चालला होता? आपण ध्यानाची सुरुवात, ह्या ध्यानाची सुरुवात डान्सनी करतो. काय करायला लागतो? डान्स. काय महत्व आहे अध्यात्मामध्ये डान्स किंवा नृत्याचं? जेव्हा आपण डान्स करतो टोटॅलिटीने, समग्रतेने, तर आपला इगो जो असतो, अहंकार, तो गाळला जातो. आपल्यामध्ये काय असतो? इगो असतो ना. अहंकार माहिती ना? अहंकार, मीपणा. लहान मुलं पण भांडतात, लहान मुली पण भांडतात. कशामुळे भांडतात? त्यांच्यात काय असतो? इगो, अहंकार. मोठे पण भांडतात. अहंकार. जेव्हा तुम्ही डान्स करता तर त्यावेळेस काय असतं? इगो तुमचा डिझॉल्व्ह होतो ना. अहंकार गाळला जातो. ज्यांच्यात कमीत कमी अहंकार आहे तेच लोक नृत्य करू शकतात. ध्यानामध्ये म्हणतोय मी, धांगडधिंगा म्हणून नाही. आजकाल ते चालते ना रोडवर डान्स, तसा डान्स नाही म्हणत मी.
ध्यानामधला डान्स. ज्यांच्यात अहंकार कमी असतो किंवा अहंकार तुम्हाला तर डान्स करायचा, मुक्तपणे डान्स करायचा, काही बघायचं नाही कोण काय म्हणतंय, त्याला अर्थ नाही. मीरा पण नाचायची, माहिती ना मीरा, कोणापुढे मीरा नाचायची बघा. मीरेच्या घरातलीच मुली आहेत. तुमच्या घरात मीरा संस्था नाही ना? मीराबाई जी जुनी मीरा होती कृष्णाची, आणि तुमच्याकडे पण एक मीरा होऊन गेली. कोणापुढे नाचायची? कृष्णापुढे नाचायची. मेरे तो गिरधर गोपाल दुसरे नो कोई, ही मूर्ती घ्यायची आणि रस्त्यावर पण नाचायची. ती तर राजघराण्यातली होती, राज परिवारामधली होती ती, राईट. ती पण नाचायची मीरा. तर नाचताना काय होतं ऍक्च्युली, तुमचा इगो जो असतो, अहंकार काय होतो, गळला जातो. सगळ्यात मोठी टेक्निक आहे ती ध्यानाची. मॅक्झिमम संत लोक नाचायची. वारकरी पंथामध्ये पण नाचतात ना, अशी उडी मारतात. गिरट्या पण असतात बऱ्याचशा. प्रत्येक पंथामध्ये बरेचसे पंथ जे आहेत, प्रत्येक बऱ्याचशा पंथामध्ये नाचलं जातं ऍक्च्युली. याच्या पुढे समजा परमात्मा असेल नसेल, व्हॉट एव्हर इट इज, मूर्ती असेल, मंदिर असेल, तर तिथे नृत्य केल्याने काय होतं, तुमचा इगो जो असतो डान्स करताना तो डिझॉल्व्ह होतो. म्हणून आपली सुरुवात कशी नाही ध्यानाची, या डान्स विथ टोटॅलिटी. ऑटोमॅटिक इगो कमी होऊन जातो, राईट. प्रथमतः काय डान्स, नंतर म्युझिक सुरू होतं. म्युझिक पण असतं सुरुवातीला. म्युझिक कुठलं ऐकायला हवं हे पण महत्वाचं आहे. अनेक प्रकारचे संगीत असतं, अनेक प्रकारचं म्युझिक असतं. एक फिल्मी म्युझिक असतं. माझ्याकडे बघा, तिच्याकडे बघू नका. कुठलंही असतं फिल्मी म्युझिक, माहिती ना, पिक्चरची गाणी. दुसरे असतात रॉक स्टार, डिस्को डान्सची गाणी असतात. काही तर भयानक गाणी असतात, आयडल सॉंग्स. ठीक आहे, त्याचे पण काही उपयोग असतात, पण इथे आपल्याला कुठले म्युझिक वापरायचं आहे, ध्यानामधलं. आता ते तुम्ही जे म्युझिक ऐकलंय वेगळं वाटतं ना, की नाही वाटत? वेगळं आहे ना. असं म्युझिक ऐकलं तुम्ही कुठे जाता, ध्यानामध्ये जाता. हे काय लक्षात, म्युझिक ऐकायला पण माणसामध्ये शांती असायला हवी, एकाग्रता असायला हवी, सेन्सिटिव्हिटी असायला हवी. तुम्ही बद्दड असाल दगडासारखे, म्युझिक ऐकू शकाल का? किंवा रॉकस्टार ऐकाल, वा वा वा, ते फॉरेन लोक गातात ना, फिल्मी गाणे ज्याला काही अर्थ ते ऐकाल तुम्ही. ध्यानस्थ म्युझिक ऐकल्याने तुमच्यामध्ये काय होते, सेन्सिटिव्हिटी वाढते, संवेदनशीलता वाढते, राईट. आणि त्या संवेदनशीलतेमध्ये तुम्ही कुठे एंटर करता, ध्यानामध्ये. हे जे संगीत आहे तुम्हाला कुठे घेऊन जातं, ध्यानामध्ये, आत्म्यामध्ये घेऊन जातं, केंद्रामध्ये घेऊन जातं, मनाच्या पलीकडे घेऊन जातं, उन्मणी अवस्थेमध्ये घेऊन जातं. तर असं म्युझिक ऐकत राहील त्याला म्हणतात मेडिटेटिव्ह म्युझिक किंवा ध्यानस्थ करणारं म्युझिक. हे ऐकलं पाहिजे. पण आजकाल तुम्ही मोबाईल लावता कानाला आणि द रील्स, फिल्मी म्युझिक, जोक, तुमचं जे असतं ऍक्च्युली माइंड जे आहे कचऱ्याने भरलं जातं. कचरा दररोज आपण अनेक प्रकारचा कचरा आतमध्ये घेतो. कचरा म्हणजे फक्त हाच नसतो, धूळ वगैरेच नाही. आपण मनाने सुद्धा इंद्रिय, आपली जे इंद्रिय असतात, पंचेंद्रिय, माहिती ना, इंद्रिय आपली बॉडी आहे आणि पंचेंद्रिय आहे, डोळे, नाक, कान, त्वचा, स्पर्श, गंध. त्या पंचेंद्रियाद्वारे आपण अनावश्यक गोष्टी आपल्या आतमध्ये घेतो, अनावश्यक गोष्टी. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या आतमध्ये काय साठतो, कचरा साठतो. त्याच्यामुळे मग ध्यान लागत नाही. तुम्ही कुठल्याही रील्स बघता, त्याची क्वालिटी पण नसते. थोडक्यात थोडंसं कंट्रोल करायला शिकावं लागेल. चांगले म्युझिक आहे, ध्यानस्थ म्युझिक ऐकायचं, रील्स कमीत कमी बघायच्या, ज्या आवश्यक आहे तेवढ्याच. फिल्मी गाणी ज्याला म्हणतात, जे आवश्यक आहे तेवढंच. त्याच्यामुळे काय होणार, तुमच्यामध्ये तुमचं मन कसं, कचरा कमी घेईल मन. तर पुढे अशा काही ध्यानाच्या विद्या आहेत. दररोज तुम्ही जो आतमध्ये कचरा घेता त्याला आपल्याला साफ करायला लागेल. साफ, सकाळ झाली तर आपण काय करतो, घराला काय करतो, साफ करतो. अशा साफसफाईच्या पण काही विद्या आहेत, उद्या बघू आपण. साफसफाईच्या त्याला म्हणतात ध्यान योगामध्ये रेचनची विधी.
काय म्हणायचं? रेचन किंवा शुद्धीकरण विधी म्हणतात. शुद्धीकरण. ध्यानामध्ये डीप मध्ये जाण्यापूर्वी तुमचं शरीर जे असतं, मन जे असतं, त्याचं काय व्हायला हवं? शुद्धीकरण व्हायला हवं. जोपर्यंत शुद्धीकरण होणार नाही तोपर्यंत तुम्ही ध्यानामध्ये जाणार नाही. मुलींनो, तुम्हाला जायचं का घरी? छोट्या मुली लक्ष द्या इकडे. मग आम्ही जाऊ शकतो, जाऊ शकता, नाहीतर आहे का शांतपणे? तर सुरुवातीला काय आवश्यक आहे? बॉडीचं शुद्धीकरण, त्यानंतर मनाचं शुद्धीकरण. तर अशा काही आधुनिक ध्यानाच्या विद्या आहेत ज्यामध्ये अशा काही स्टेप्स असतात. त्या स्टेप्स मध्ये आपण काय करतो? मनाचं आणि शरीराचं शुद्धीकरण. त्यामध्ये जम्पिंग असते, तीव्र श्वास घ्यावा लागतो, आणि काय रेचन करावं लागतं, काही साऊंड्स असतात, हू हू टाईप, ओम मंत्रोच्चार असतात. अशा त्या विद्यामध्ये आपण काय केलंय? संकलन केलं त्या विद्यामध्ये ह्या शुद्धीकरणासाठी. एक वेळा शुद्धीकरण झालं तर पुढे तुम्हाला काय होणार? ध्यान करणं सोपं जाणार. नंतर काय, तुम्ही दररोज कचरा घेणार आणि ध्यान करायचा प्रयत्न करणार, ध्यानामध्ये घुसणारच नाही, जाणारच नाही. तुमचे श्रम जे आहेत ते व्यर्थ जातील ना. ते श्रम व्यर्थ नको जायला. विद्यार्थ्यांना पण आवश्यक आहे शुद्धीकरण. त्यांचं मन एवढं चंचल आहे, ऍक्च्युली अभ्यासात मन नाही लागत, वेगवेगळं भटकतं, पाठांतर होत नाही, झाल्यावर विसरतो. तो पण परीक्षा विसरतो ना बऱ्याचदा, जास्त अभ्यास करायला लागतो. शुद्धीकरण आवश्यक आहे सगळ्यांनाच, लहानांना मोठ्यांना वगैरे, ऍज पर द एज, ऍज पर द स्टेज. प्रत्येकाची स्थिती वेगळी असू शकते. आधी शुद्धीकरण आपल्याला करावं लागेल. शुद्धीकरण झालं की पुढच्या मग ध्यानाच्या विद्या शिकवल्या जातील. 2 प्रकारचे ध्यान असतात, सक्रिय ध्यान आणि निष्क्रिय ध्यान. सक्रिय ध्यानामध्ये बॉडी मुवमेंट्स असतात, बॉडी मुवमेंट्स, थोडे मनाची पण हालचाल असते. सक्रिय ध्यानामध्ये टेक्निक्स असतात. आणि एक वेळा तुम्हाला सक्रिय ध्यान साधता आलं, शुद्धीकरण झालं की पुढे तुम्हाला निष्क्रिय ध्यानामध्ये स्टेप्स घेता येतील. पण कंटिन्यू आवश्यक आहे. असं 2 दिवस आलं आणि 4 दिवस काही होत नाही, त्याने काय होत नाही. कंटिन्युअस लेवलला येणं आवश्यक आहे, करणं आवश्यक आहे. तर सक्रिय ध्यान आधी करणं आवश्यक आहे शुद्धीकरणासाठी. ते झाले की पुढे कुठले ध्यान आवश्यक आहे? निष्क्रिय ध्यान. निष्क्रिय ध्यान आपण सायलेंट सिटिंग असते किंवा ब्रेथ वॉचिंग ज्याला म्हणतात, श्वास बघायचा असतो, किंवा थोडंफार आणखी काही गोष्टी असतात, इंद्रियांचा आपण वापर करतो. तर सक्रिय ध्यान आणि असे 2 प्रकारचे ध्यान असतात. बाय अँड बाय आपण ते सगळं शिकूयात. बाय अँड बाय तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे, माझाही वेळ महत्वाचा आहे. त्यामुळे तिथे व्यवस्था आहे, संस्थान आहे, हॉल आहे, मंदिर आहे, मी आहे, वेळ पण आहे. 7 दिवस ते शिकून घ्या. खरं तर मोठ्यांनी ते यायला पाहिजे, मोठ्यांनी यायला पाहिजे इथे. त्यांना गरज आहे, पण त्यांच्या डोक्यात घुसतच नाही. ते फक्त आपलं काय म्हणतात, भागवत ऐकायची, रामायण ऐकायचं, हरिपाठ करायचा, थोडंफार बसायचं, देवदेव करायचं, आणि काहीही होत नाही, काहीही होत नाही. तुम्ही शेकडो भागवताच्या कथा ऐका, शेकडो वेळा रामायण ऐका, थोडंफार चांगलं वाटेल. त्या लोकांच्या कथा ऐकणार, थोडी कथा म्हणून विचार म्हणून राहते तुमच्या डोक्यामध्ये. ठीक आहे, चांगले विचार आहेत, मान्य आहे, स्टार्टिंग चांगली आहे, स्टार्टिंग चांगली आहे. पण तुम्ही ते बिगिनिंग, पहिला वर्ग म्हणून ठीक आहे, पण पहिल्याच वर्गात राहणार का? किती वर्ष पहिल्याच वर्गात राहणार? किती वर्ष रामायणाच्या कथा, किती वर्ष भागवताच्या कथा, कथाच कथा, स्टोरीज. परिवर्तन कुठे, प्रॅक्टिकल कुठे? भगवंताच्या कथा ठीक आहे, तुम्ही पण भगवान होऊ शकता, ते पण भगवान, ते भगवान झाले, त्यांचं कल्याण झालं. तुमचं काय? त्यांच्या लाईफचं स्टडी करायचं. किती वेळा स्टडी करायचा? किती वेळा? ते जे करतात ते तुम्ही केलं पाहिजे. भगवान शिव काय करत होते? ध्यान करत होते. ज्ञानेश्वर महाराज काय करत होते? ध्यान करत होते. तुम्ही काय करताय? तुम्ही म्हणजे पर्सन तुम्हाला नाही म्हणत मी, लोक काय करतात? ते काय करतात? ते फक्त ऐकतात. ते काय करतात? फक्त ऐकतात. ऐकणं म्हणजे काय? विचार फक्त तुम्ही घेताय. विचार येतात जातात, त्यात काय थोडंफार चांगलं वाटतं बाबा, पण आतलं एनर्जिकल जे ट्रान्सफॉर्मेशन असतं, एनर्जी बदलायला हवी तुमची.
प्रॅक्टिकल ज्याला म्हणतात. साखरेच्या कथा ऐकायच्या, साखर गोड आहे, साखर मस्त चविष्ट आहे, साखर खाल्ली चांगलं वाटतं, पण साखरच तुम्ही खात नाही, असं आजकाल होते. बरोबर आहे ना? हे रामायण ऐकायला छान वाटतं, मला पण, मी पण बसतो भागवताला, मी पण बसतो, छान वाटतं, पण साखर तर खावी लागेल ना तुम्हाला. ही जी भगवान लोक आहेत त्यांनी साखर पण खाल्ली आहे, मस्त ते समाध्या पण त्यांना लागले, त्यांचं कल्याण झालं. तुमचं काय? त्यांच्या लाईफ बद्दल किती स्टडी करा, करून किती करा स्टडी. भगवान तुमच्या सोबत आहे, ते कोणी सोबत नसतं, तुम्हीच तुमच्या सोबत असता. भगवान तुम्हाला वरून बघतोय, कोण बघतंय? कोणी बघत नाही. कोण बघतंय? वर काय आहे, तुम्ही गेला वर, समजा गेला तसं वर, वर जा, खाली जा. पृथ्वी कशी आहे? पृथ्वी कशी आहे? गोल आहे. कुठे पण जा, कुठे जाणार तुम्ही? अवकाशामध्ये, आकाशामध्ये. आणि आकाशात काय आहे? चंद्र, तारे, उपग्रह, किती पण जा, अवकाश संपत नाही, अनंत अनादी असं म्हणतात अध्यात्मामध्ये. बाउंड्री नाही गेला. तुम्हाला कुठे असा माणूस दिसणार नाही, तुम्हाला ऑब्झर्व करणार. देव म्हणतात ना, देव परमात्मा कुठे पण नाही दिसणार. तुम्ही स्वतःकडे बघायला पाहिजे. तुम्ही नेहमी काय करता? कोणाकडे बघता? तुम्ही कोणाकडे बघताय? मुलींनो, नेहमी म्हणजे कोणाकडे बघताय तुम्ही? नेहमी देवाकडे बघताय ना. देव थोडी म्हणतो आम्हाला बघा नेहमी नेहमी नेहमी, त्यालाही त्रास होत असेल. किती बघतायत मला, किती बघतायत मला, किती लोक बघतायत. देव काय म्हणतो? माझ्याकडे बघण्याची गरज नाही आहे. कोणाकडे बघायला पाहिजे? तुम्ही स्वतःकडे बघा. आणि ते कसं बघायचं? ध्यान करून, ह्या डोळ्यांनी नव्हे, अंतर्मनाच्या पलीकडे. ध्यान जेव्हा कराल तर तुम्ही स्वतःला बघण्यासाठी काय होणार? सक्षम होणार. आणि तरच तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकाल. उलट वाटतं ना? देवाची भेट घ्यायची असेल, तुमच्या भाषेमध्ये बोलतोय मी, कारण मी देवदेव असं काही नसतं ऍक्च्युअली. तुमच्या भाषेमध्ये देवाची भेट घ्यायची असेल तर कुठे जायला लागेल? कुठे जायला लागेल? आतमध्ये जावं लागेल, ध्यान करायला लागेल. जर तुम्ही ध्यान कराल, आत्मस्थ व्हाल, तर केंद्रस्थ व्हाल, ऑटोमॅटिक तथाकथित देवाची भेट होईल. तुम्हाला स्वतःचीच भेट घ्यावी लागेल. आता लहान मुलांना कळणार नाही या गोष्टी, पण ऐकून घ्या. आज नाही, उद्या नाही, परवा, 1 वर्षांनी, 10 वर्षांनी कुठे ना कुठे बीज पडतील. ते बीज कामामध्ये पडतील. आम्ही पण लहानपणी हरिपाठ करायचो, मंदिरात जायचो, ती बीज पडली आमच्यामध्ये लहानपणी, ती आता कामात पडते. राईट? तर स्वतःकडे तुम्हाला बघा. त्यासाठी कुठली विधी आहे? ध्यान. कथा ऐका तुम्ही, पाठ करा, रामायण गीता पाठ करा, चांगलंच आहे, पण त्यापुरतं मर्यादित राहू नका. सोबत ध्यान जोडा त्याला. ध्यान, कीर्तन पण ऐका, हरिपाठ करा, भजन गा, नो प्रॉब्लेम, गुड, चांगलं वाटतं, छान वाटतं, पण तितक्यापुरतं तुम्ही मर्यादित राहू नका. तर भगवान शिव काय करायचे? सांगा मला, भगवान शिव काय करतो त्यांच्या लाईफ मध्ये? ध्यान. कुठे बसलेले असायचे? कैलास पर्वत. कुठल्या मुद्रेमध्ये बसलेले असायचे? ध्यानस्थ. ज्ञानेश्वर महाराज काय करत होते? ध्यान. कुठल्या मुद्रेमध्ये बघताय तुम्ही? ध्यानस्थ. राईट? गौतम बुद्ध कुठल्या मुद्रेमध्ये असायचे नेहमी? फोटो त्यांचा कुठला पॉप्युलर आहे? ध्यानस्थ. तर ते तुम्ही करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यांच्या जीवनाचे सार आहे. अनेक संतांची उदाहरण देता येईल आपल्याला, अनेक संतांची उदाहरण. मूळ काय? ध्यान. ध्यानाने तुम्ही काय होणार? आत्मस्थ होणार. त्याचे अनेक विद्या वगैरे आहे, त्या बाय करूया. इथं संध्याकाळी 6:30 होतच. इंटरेस्ट असेल तरच या, नाहीतर काही गरज नाही, सगळ्यांना डिस्टर्ब होतं.